कधी काळी मराठ्यांच्या गादीचा माणूस होता, तोच आज मुघलांच्या तंबूत जाऊन गुप्त माहिती देत होता। त्यांच्या सोबत कवी कलश होते। जंगलात फक्त वायाचा आवाज आणि पक्ष्यांची किर्रकिर्र ऐकू येत होती। तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं। त्यांचे शरीर तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज फक्त एक योद्धाच नव्हे, तर एक बुद्धिमान राज्यकर्ते देखील होते। त्यांच्या धैर्याने आणि पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांना अनेकदा नमवलं, पण त्यांच्या पराक्रमामुळेच औरंगजेबाला त्यांची भीती वाटत होती। संभाजी महाराजांनी 1681 मध्ये राजगादीवर बसल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याशी सातत्याने संघर्ष केला। त्यांनी मराठ्यांचे साम्राज्य भक्कम केलं आणि मुघलांविरुद्ध जोरदार प्रतिकार केला। रात्रीची वेळ होती। जंगलात फक्त वायाचा आवाज आणि पक्ष्यांची किर्रकिर्र ऐकू येत होती। संभाजी महाराज आपल्या काही मोजक्या मावळ्यांसोबत संगमेश्वरात विश्रांती घेत होते। त्यांच्या सोबत कवी कलश होते, जे फक्त कवी नव्हे, तर त्यांचे विश्वासू सखे सुद्धा होते। पण दुसरीकडे अंधारात काहीतरी भयंकर घडत होतं। गणोजी शिर्के, जो कधी काळी मराठ्यांच्या गादीचा माणूस होता, तोच आज मुघलांच्या तंबूत जाऊन गुप्त माहिती देत होता। संभाजी महाराज या जागी आहे इतकंच ऐकताच औरंगजेबाच्या सरदारांनी हल्ल्याची योजना आखली। पहाटेचा पहिला प्रहरी संभाजी महाराजांच्या ठिकाणी अचानक मुघलांचा हल्ला झाला। तलवारीच्या करी, घोड्यांचा आवाज आणि मावळ्यांचा प्रतिकार। संभाजी महाराजांच्या मोजक्या सैनिकांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला, पण हे मुघल लांडग्यांसारखे होते, लपून छपून वार करत होते। संभाजी महाराज आणि कवी कलश यांना जिवंत पकडण्यात आलं। त्यांना रस्सीने बांधून मुघल छावणीकडे नेले जात होतं, पण महाराज झुकले नाही। ते अजूनही अभिमानाने आणि डौलाने उभे होते। त्यांचे कपडे मळले होते, शरीरावर जखमा होत्या, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही आग होती, जणू काही तीच आग पुढे मुघल साम्राज्य राखेत बदलणार होती। संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर आणण्यात आलं। औरंगजेब सिंहासनावर बसलेला होता, पण तो ज्या सिंहाला पकडून आणलं होतं तो डगमगला नव्हता। इस्लाम स्वीकारा, मी तुला मोठं पद देईन, औरंगजेब म्हणाला। पण संभाजी महाराजांनी त्याच्याकडे डोळे रोखून पाहिलं आणि फक्त एकच वाक्य उच्चारलं, मी शिवरायांचा पुत्र आहे। धर्म सोडणं आम्हा मराठ्यांना कधीच मान्य नाही। इतकं ऐकताच औरंगजेबाचा अहंकार जागा झाला। त्याने भयंकर यातनांचा हुकूम दिला। संभाजी महाराजांना जिवंत चिरडून टाकण्याचा कट रचला गेला। त्यांच्या नखांना, त्वचेला वेगवेगळ्या प्रकारांनी फाडण्यात आलं। गर्म लोखंडी सळई त्यांच्या शरीरात खुपसली गेली, पण एकदा तरी त्यांनी ओरड केली का? नाही। हे ऐकून औरंगजेब अधिकच चिडला। अखेर त्याने संभाजी महाराजांना ठार मारण्याचा आदेश दिला। 11 मार्च 1689 ला तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं। त्यांचे शरीर तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आलं।